वळीयात मैदानावरती किरण गोलंदाजी मार्क वरती जर्सी क्रमांक 45 पहिला चेंडू फायनलचा फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालाय. कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. छोटे कानी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकीर धाव सहज पद्धतीने पूर्ण केलेली आहे. 3 षटकांचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय. प्रणय आणि तेजस ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. भाऊ 11 संघासाठी सलामीची जोडी आली आहे. वळीयात मैदानावरती राईट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू फलंदाजाने मिस केलाय. स्वतःला मनामध्ये नाराज असेल जरूर, कारण फुलटॉस चेंडूवरती जास्तीच्या धावा येणं अपेक्षित असताना मग अशा वेळेला डॉट चेंडू आलाय. कौतुक करावं लागेल किरणचं. बघा फुलटॉस चेंडू ना 2 प्रकारे बघितले जातात. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात ना, तशा फुलटॉस चेंडूची सुद्धा 2 बाजू आहेत. एक बाजू असते ती म्हणजे कोणी षटकार लगवेल, कोणी मोठा फटका खेळेल असं वाटतं. मात्र बरेचसे गोलंदाज ना त्याला त्याचं शस्त्र म्हणून वापरतात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र केवळ तो बघ्याची भूमिका पार पाडेल, प्रेक्षकाची भूमिका पार पडेल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. जर्सी क्रमांक 25 आणखीन एक अनुभवी फलंदाज अक्षय मैदानावरती येताना आपण पाहतोय. चला मॅच अजिबात स्लो करू नका. मॅचचा मोमेंटम चालू राहिला पाहिजे. फायनलची लढत नाथवडे प्रीमियर लीग एकता चषक आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षयसाठी पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचाने तो जाणला, हेरला, ओळखला आणि तदनंतर त्याला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धाव जरूर मिळेल. धावफलकावरती बदलाव होईल. 3 ही धावसंख्या जमा झाली आहे. बुळीयर मैदानावरती फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू. एक कमालीचा फटका. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये जिथे परिपक्वता असावी तिथे मात्र चुकीला माफी नाही, कारण चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. सात धावा धावफलकावरती लागले आहेत. अर्थात 7 या नावाची कंपनी महेंद्रसिंग धोनी यांची पाहायला मिळते. बरेचसे क्रिकेटपटूंनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. हे लेदर क्रिकेट सोबत टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा झालेलं आपण पाहिलं. अर्थात आकाश तारेकर टेनिस क्रिकेटचा एक सितारा, ज्याने संस्कार नावाचा ब्रँड सुरू केला. त्याच्यानंतर आपण कृष्णा सातपुतेचे KSचे बॅट्स पाहतो, विनर स्पोर्ट्सचे अर्थात दुकान सुद्धा आपण पाहतोय, जे अर्थात सुमित ढेकळेच्या माध्यमातून चालवलं जातं. त्यामुळे लेदर क्रिकेट प्रमाणे टेनिस क्रिकेटला सुद्धा तितकंच अनन्य साधारण महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालंय. आणि स्वप्न बघितले ना की ते स्वप्नपूर्ती होते सुद्धा. स्वप्न बघणं गरजेचं आहे. स्वप्न जर बघितलं तर ॲटलिस्ट आपल्याला समजतं की आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे. मग ते होईल न होईल हे तुमच्यावरती असते. मात्र स्वप्न बघितल्यावरती एक ध्येय सेट होतं आणि ते ध्येय या ठिकाणी दोन्ही संघांनी बघितलं की एकता चषक आपल्या नावावरती करायचा आहे. चेंडू हवेत.
वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात पोहोचलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं आणि मग अशा वेळेला 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. किरणचं षटक संध्याकाळच्या वेळेला समाप्त झालं असं म्हटलं तरी हरकत नाहीये. धावफलकावरती 11 धावा. एक फलंदाज बाद झालाय. पहिलं षटक समाप्त झालंय. 11 धावा धावफलकावरती जमा झाल्या आहेत. 1-1-1-1 अशा पद्धतीचं पाहायला मिळते. आकडेवारी फार महत्वाची असते. आकडेवारी म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये वेगळे आकडे आले असतील. हरकत नाहीये. क्रिकेटच्या आकड्यांकडे आपण जाऊयात. बाकी कसलीही चर्चा आपल्याकडे चालू नाहीये. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आपण पाहतोय. निवृत्ती नावाचा एक गोलंदाज मैदानावरती जर्सी क्रमांक 12 परिधान करून या ठिकाणी आलाय. नेमारचा हा जर्सी क्रमांक. फुटबॉलपटू युवराज सिंगचा हा जर्सी क्रमांक. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने मिडविकेटच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडूला गॅदर करतो. एक्झिक्यूट करताना फेक करतोय आणि 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण झाल्या आहेत. धावफलकावरती नजर टाकली तर आमचे गुणलेखक कळवतोय 13 ऑन स्कोरबोर्ड. 13 ही धावसंख्या आपण पाहतोय. तेजस वैयक्तिक 2 तर अक्षय वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतोय. चांगल्या दिशेने हे धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं टेम्परामेंट ठेवले. फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चांगली फील्ड केली आहे. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात असं मी म्हणेन, कारण ही 1 धाव धावफलकावरती ग्राह्य धरली आहे. बघा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक लॉंग लेग पर्यंत धावत गेला आणि चांगली फील्ड त्याने केलेली आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. क्रिकेटमुळे ॲथलेटिझम बघायला मिळतं. क्रिकेटमुळे बऱ्याच जणांच्या फिटनेस सुद्धा वाढताना आपण पाहतो. मग मैदानाच्या बाहेर एक चर्चा रंगली. अर्थात कुठचे तरी खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसले. त्यांना सांगितलं पोट कमी करा. मग क्रिकेटमुळे बऱ्याचशा गोष्टी घडतात, अपेक्षा केल्या जातात. दरम्यानचा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर पकडला जाईल. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केले. एक्स्ट्राची धाव सुद्धा मिळते. 15 धावा. बघा क्रिकेटमुळे ना आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी जनरेट होते आणि मी नक्की खऱ्या अर्थाने एक स्टेटमेंट मांडेन. डॉक्टर्सनी सुद्धा याच्यावरती शिक्कामोर्तब केलं की क्रिकेटमुळे जे लॉंग टाईम क्रिकेट खेळतात ना त्यांचं आयुष्य वाढतं. दरम्यानचा चेंडू मैदानावरती डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि या स्पर्धेतील आपण पाहिलं ना 210वा क्रमांकाचा डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू सुद्धा चांगले टाकले गेलेत. एक धाव घोषित स्वरूपामध्ये मिळणार आहे. 16 ऑन स्कोरबोर्ड. दुसरं षटक प्रगती पथावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. आतापर्यंतचं हे षटक चांगल्या दिशेने वाटचाल करते. टू गोचा इशारा सुद्धा येईल, कारण 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. क्षेत्ररक्षण शॉर्ट मिडविकेट या ठिकाणी सजवण्यात आले आहे. पॉइंट आहे आणि कव्हरचं क्षेत्ररक्षक सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलंय. एकेरी धाव पूर्ण. क्षेत्ररक्षकाच्या पायाखालून गेटवे ऑफ इंडिया. 2 पायांच्या मधून चेंडू जातोय. 2 धावा आल्यात. नजर टाकूया धावफलकावरती. 18 ऑन स्कोरबोर्ड. 18 धावा जरूर या ठिकाणी लागल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. दिशाहीन गोलंदाजी. पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केले. अतिरिक्त स्वरूपातील धाव जरूर धावफलकावरती दिली जाईल. 19 धावा धावफलकावरती. मोठा फटका आलाय अक्षयच्या बॅट मधून. चेंडू आपण पाहिला अदृश्य झाला, गायब झाला असं काहीतरी 2 क्षेत्ररक्षकांना वाटू लागलंय. जादू पिक्चर बघितला असावा. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. जर दाखवूयात 23 ही धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटकांच्या सांगती अखेरीस आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 गोलंदाजी मार्कवरती अविनाश सज्ज झालाय. 3 षटकांचा सामना आहे. 3रं षटक हाताळण्यासाठी अविनाश सज्ज झालाय.
फलंदाजाने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिला सफल होऊन ऑफस्टम्पच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अंगलटी, फलंदाज त्रिफळाचितपणे बाद. बघा अविनाश पहिल्यापासूनच सेट होऊन आलाय, अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय. अविनाश पतला है लेकिन बहुत गरम आहे असं पाहायला मिळालंय. अमोल माचो घालून आला असावा आणि त्याचमुळे का होईना अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय. आहा, खोलवर टप्पाचा चेंडू सरळ बॅटने खेळला जातोय. एकेरी धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक फंबल नंतर मैदानावरती गॅम्बल झालाय. 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण. धावफलक 2 ने आगे कूच करेल. 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा जमा झाल्या धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. चला मॅच थांबवू नका अजिबात. ऑनसाडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 बाउन्स चेंडूला गॅदर केला जाईल. येस नो येस नो कॉलिंग मध्ये गडबड. शेवटी येस ठरवलं. 2 धावा मिळत आहेत, मात्र खराब फेक झाली. लेझीनेस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावांच्या मदतीने धावफलक 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. 27 ऑन स्कोर बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. बघा गोलंदाज करणार तरी काय जर अशा एक्स्ट्राच्या धावा गेल्या तर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत किरण आणि निवृत्तने करून दाखवली. अविनाशने सुद्धा आतापर्यंतची गोलंदाजी चांगली केली आहे. 3 चेंडूंवरती केवळ 4 धावा दिल्या आहेत. एका फलंदाजाला सुद्धा आतापर्यंत त्याने बाद केलेला आपण पाहतोय. कमालीचा चेंडू यावेळेला ऑन दी अप केलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जरूर ट्रॅव्हल करतोय आणि पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळतंय. 2 धावांच्या मदतीने धावफलक 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ओमकार पुढे सरसावून खेळतोय. गॅप मध्ये जरूर खेळलाय. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. फिटनेस चांगला आहे. 31 ऑन स्कोर बोर्ड. 31 धावा धावफलकावरती लागले आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा. तिसऱ्या षटकामध्ये काय होणार, जिथे अजूनही 5 चेंडूंवरती 8 धावा आल्यात. एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेचा चेंडू पायावरती आदळतोय. 1 धाव पूर्ण केल्या. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, जिथे केवळ मिळेल 1 धाव. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावरती 32 धावा 2 फलंदाज गमावल्यानंतर विजयासाठी 11च्या सरासरीने 33 धावा करायच्यात.
फलकावरती लागल्या 33 धावांचं लक्ष असणार आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. तर सलामीची जोडी सुद्धा लगेच पाठवायची नवलादेवी स्पोर्ट्स क्लब संघाने. 33 धावा करण्यासाठी प्रति षटक 11ची सरासरी राखायची आहे. एखादा मोठा फटका येणं प्रत्येक षटकामध्ये काळाची गरज आहे. आज आपल्याला जर नाथवडे प्रीमियर लीग एकता चषक जिंकायची असेल ना तर TEAM टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर या संकल्पनेवरती काम करायचं आहे. खऱ्या अर्थाने संघाच्या एकात्मतेसाठी एकजुटीने खेळी करणं गरजेचं. आणि हे गाव ज्याच्यासाठी ओळखलं जातं ना एकात्मता, आणि म्हणूनच या स्पर्धेचं नाव सुद्धा एकता चषक ठेवण्यात आलंय. कमालीची कल्पना आणि अगदी त्याच वेळेला पूर्णत्वाच्या दिशेने हे 5वं पर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अपार मेहनत घेतली या आयोजकांनी. आज आपण पाहिलं पपनजी असतील, प्रवीणजी असतील, विशालजी असतील, त्याच वेळेला विजयजी इसवलकर असतील, बऱ्याचशा मंडळींनी खूप कमालीचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपलं 100% झोकून योगदान दिलंय. आणि या स्पर्धेला पूर्णत्वाच्या देण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यात आला आणि कमालीची खऱ्या अर्थानं मेहनत या ठिकाणी घेतली गेली. मग या स्पर्धेमध्ये समालोचक कोण असावे, पंच कोण असावेत, यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण कोणी करावं, अर्थात साऊंड सिस्टीम कोणाची असावी, मैदान कोणता असावा, असे बरेचसे निर्णय घेण्याची जबाबदारी होती. आणि मग ही जबाबदारी चांगल्या दिशेने पेलवली सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये रती महारथी यांनी खऱ्या अर्थानं उपस्थिती दाखवली. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आले, या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आले. म्हणजे क्रीडा, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व रती महारथी आज एका पटलावरती आपण पाहिले. 2 दिवसांमध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेला खूप सारं प्रेम मिळालं. वळीयात मैदानावरती जिथे षटक क्रमांक पहिलं ओमकार गोलंदाजी मार्कवरती येतोय, तर सलामीची जोडी मैदानावरती संकेत आणि अविनाशच्या रूपामध्ये पाहायला मिळते. संकेत आणि अविनाशची जोडी मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या कडून चुकी झाली आणि त्याच्यानंतर चुका चुका आणि चुकाच होत आहेत. चेंडू सीमारेषा पार, चौकार. यासिन जी मर्जन मग ते त्यांचं डायलॉग म्हणतात की गलती करो गलतियां करो लेकिन एक गलती बार बार मत करो. आणि तेच झालं बघा. एका क्षेत्ररक्षकाने चुकी केली, दुसऱ्याने सुद्धा चुकी केली, तिसऱ्याने सुद्धा झाली, आणि मग दगडी चाळमधला डायलॉग आठवला की चुकीला माफी नाहीये. आहा, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. एक धाव जरूर मिळेल. अर्थात बॅटचा सुद्धा या ठिकाणी एज लागल्यानंतर चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. एकेरी धाव मिळते. फलकावरती नजर टाकूयात. आमचे गुणलेखक मित्र विराजी सखे आम्हाला कळवत आहेत 5 ही धावसंख्या जमा झाली आहे. अविनाश स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती संकेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अर्थातच ओमकारची गोलंदाजी जरूर सुरू आहे. चला मॅचचं मोमेंटम तोडू नका, लवकर मॅच चालू करा. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती अविनाश आपण पाहतोय. कमालीची क्रिकेटची स्पर्धा. सन्मान्य जनार्दन टक्के या नावाची बँक आम्ही मागवली आहे. ATM आलंय आणि त्यांनी सांगितले की संकेतने जर षटकार लगावला तर 200 रुपयांचं पारितोषिक असेल. बघा, यश नावाचं, मेहनत नावाचं पिन तुम्ही टाका, पारितोषिके तुम्हाला मिळणार आहेत. एकेरी धाव घेतली जाते, स्ट्राईक रोटेट होते. 6 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे आणि फायनली स्ट्राईक एंडवरती संकेत आलेला आपण पाहतोय. संकेतसाठी पारितोषिक आलंय. षटकाराला तर टक्के साहेबांकडनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. एक चौकार संकेतने आतापर्यंत लगावलाय. संकेतने या स्पर्धेमध्ये बऱ्याच जणांना मंत्रमुग्ध सुद्धा केले आपल्या फलंदाजीने. वळीयत मैदानावरती
राईट आर्म ओव्हर द विकेट. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू जरूर खेळला गेलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकेरी धाव मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. बघा क्रिकेटमध्ये महत्त्वाचं काय असतो की चौकार षटकार येणं गरजेचं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कंटिन्युअसली धावफलक चालू राहिलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे काय तर स्ट्राईक रोटेट राहिली पाहिजे. एखादा फलंदाज जर वारंवार स्ट्राईक एंडवरती असेल आणि स्ट्रगल करत असेल ना तर तो मग दबावामध्ये येतो. बऱ्याच वेळेला त्याची विकेटसुद्धा जात असते. त्यामुळे मैदानावरती स्ट्राईक किती पद्धतीने आपण रोटेट करते त्याचा पर्सेंटेज काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि हे रणनीतीचा एक भाग आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज आपण म्हणतो ते उगाचच नाहीये मित्रांनो. मोठा फटका जरूर आलाय मात्र हा मोठा फटका येतो अविनाशच्या बॅट मधून. एक गगनभेदी गगनचुंबी आसमानी फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आणि धावफलकावरती आपण पाहतोय जपानमध्ये जी टेक्नॉलॉजीची प्रणाली चेक केली जाते नेटवर्कची ती 6G प्रणाली मैदानावरती आहे आणि आपण अजूनही 4G मध्येच आहोत. षटकाराने धावफलकाला आता मात्र आकार मिळालाय. 13 ही धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जमा झाली आहे. कमालीची खेळी मैदानावरती. आहा पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन चांगला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू आपण पाहिलं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. क्षेत्ररक्षक कुठे याचा अंदाज घेतला गेला. 2 धावा सहज पद्धतीने पूर्ण केली आहेत. आपण जर पाहिलं ना तर फलंदाजांकडे इतका वेळ होता की घरी जाऊन चहा पिऊन नाश्ता करून आले असते इतका वेळ होता आणि 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण केल्यात. षटक क्रमांक पहिला समाप्त. एका षटकाच्या सांगत्याखेरीज बिनबाद 15 अशा सुसज्ज स्थितीमध्ये जाऊन पोहोचले. येणारे 12 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. 9.00 ची सरासरी प्रति षटक राखायची आहे. बघा आतापर्यंतची जे प्रेडिक्शन आहे त्या पद्धतीने अविनाश आणि संकेतने ही पार्टनरशिप चांगली केली आहे. त्याच्यामुळे 12 चेंडूंमध्ये 18 धावा करणं तितकंसं त्यांना कठीण नाही आहे. मात्र क्रिकेट हा असा खेळ आहे ना की कोणत्याही क्षणी रंग बदलू शकतो. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रणय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. प्रणय गोलंदाजी मार्कवरती आलाय. आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती संकेत आहे ज्याच्या नावावरती पारितोषिक या ठिकाणी लागू पडलंय. त्याने जर षटकार लगावला गेला तर 200 रुपयांचा पारितोषिक टक्केजी यांच्या माध्यमातून मिळणार आहेत. बॅकफुटवरून चेंडूला कट केलेला आपण पाहतोय. एकेरी धाव या ठिकाणी मिळते. दोन धावा आल्यात आणि आता मात्र येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. वळीत मैदानावरती. आहा मोठा फटका आलाय सीमारेषेच्या आत. पुन्हा एकदा साधा सोपा कॅच सोडला जातोय आणि मी पुन्हा एकदा म्हणेन की कदाचित शोले चित्रपटातील ठाकूरने सुद्धा कॅच पकडला असता. इतक्या पद्धतीचा साधा कॅच होता. बराच वेळ आपल्याकडे होता. आपण त्या ठिकाणी चेंडूवरती नजर सुद्धा होती. मात्र हातातून जसा झेंडूचा फूल पडावं ना त्या पद्धतीने चेंडू हातातून पडलाय आणि तदनंतर मात्र 2 धावा वाढणार आहेत. धावफलकावरती 19 धावसंख्या जमा झाली आहे. गोलंदाज करेल तरी काय. अशा कॅचेस जर सुटल्या गेल्या तर संधी मिळणार प्रतिस्पर्धी संघाला. त्याचं सोनं केलं जातंय. बघा संकेत ज्या संघाकडून खेळला त्या संघाचं तो सोनं करेल. परिसाप्रमाणे त्याची कामगिरी मैदानावरती आज आपण पाहतोय. नजर टाकूया धावफलकावरती 20 ही धावसंख्या जमा झाली आहे. 9 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. घोडं मैदान आता मात्र जवळ आले. एकता चषक नाथवडे प्रीमियर लीग 2022 चा फायनलिस्ट कोण असणार. 2 दावेदार आहेत. एक नवलादेवी स्पोर्ट्स क्लब, दुसरा आहे भाऊ 11 संघ. भाऊ 11 संघाने प्रथमतः नाणेफेकीचे कौल जिंकून फलंदाजी घेतली. बऱ्याच जणांनी प्रेडिक्ट केलं की भाऊ 11 संघ मॅच जिंकू शकेल, फायनलिस्ट बनू शकेल. मात्र नवलादेवी स्पोर्ट्स क्लब संघाने सुद्धा सांगितलं हम भी किसी से कम नहीं आणि पुन्हा एकदा मैदानावरती स्वतःची दावेदारी स्पष्ट केली आहे. चेंडू अपस्टंपच्या बाहेर. अतिरिक्त स्वरूपातील धाव मिळेल. पंचांचा सुद्धा व्यायाम झालाय.
हवेमध्ये दोन्ही हात समांतर फैलावले, चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आणि धावफलकावरती 21 धावा जमा झाल्यात. 21 ऑन अ स्कोरबोर्ड. 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. क्या बात है, कमालीचा चेंडू, फलंदाज त्रिफळाचीत पद्धतीने बाद. बदलणारा इक्वेशन बदलणारा आहे. 21 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद झालाय. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 12 धावांची. आने वाले 8 गेंदे जीत के लिए 12 रनों की जरूरत. रिमेनिंग 8 डिलीवरीज 12 रन्स नीड्स टू विन. अँड हियर वी आर. नाथवडे प्रीमियर लीग एकता चषक 2022. ही चमकणारी ट्रॉफी, हे पारितोषिक आणि याच्यामध्ये केवळ 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. चेंडू जाईल घोषित परिसरामध्ये. एकेरी धाव सहज पद्धतीने मिळते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक 22 पर्यंत जाऊन पोहोचले. 22 ऑन स्कोरबोर्ड. बघा, भाऊ 11 संघाने जिथे प्रथम फलंदाजी केली ना, तिथे त्यांनी धावा चांगल्या केल्या, मात्र गोलंदाजांकडनं जास्तीची एफर्ट्स घेतले गेले नाही. किंबहुना प्रतिस्पर्धी नवलादेवी स्पोर्ट्स क्लब संघाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. सरळ बॅटने चेंडू खेळला जातोय, मिडॉनमधून लॉंगॉनमध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा चुकी झाली आहे. दुसरी धाव सहज पद्धतीने पूर्ण झाली आहे. कॅल्क्युलेशनमध्ये बदलाव. 24 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू, येणार 1 षटक खऱ्या अर्थानं ठरवेल की नवलादेवी स्पोर्ट्स संघ जिंकू शकेल की भाऊ 11 संघ या मॅचमध्ये संघर्ष करून आणखी विजय संपादन करू शकेल. अजूनही हे पारडं दोन्ही संघांच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. काय होणार या मॅचमध्ये? 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. निवृत्ती आणि संकेत ही जोडी मैदानावरती आहे. संकेत स्ट्राईक एंडवरती आहे, ज्यांनी 6 चेंडूंमध्ये 11 धावा केल्या आहेत. आता मात्र आवश्यकता असणार आहे 6 चेंडूंमध्ये 9 धावांची. षटक क्रमांक 30 गोलंदाजी मार्कवरती अक्षय. अक्षयला चांगली कामगिरी करावी लागेल. आज 6 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं ठरणार आहे की अक्षय त्याच्या संघासाठी हिरो ठरतोय की विलन. आहा, चेंडू चांगला आहे, कमालीचा चेंडू आपण पाहतोय. वेग परिधान केलंय. सेट झालेल्या बॅट्समनला बॅकफूटवरती थेट पाठवलंय. निर्धाव चेंडूची सांगता. इक्वेशन पुन्हा एकदा बदलेल. 5 चेंडूंमध्ये 9 धावा. मॅच मध्ये अजूनही चुरस्ता बाकी आहे. अजूनही मी सांगेन दोन्ही संघांकडे ही मॅच बघितली जाईल. भाऊ 11 संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स वाढवण्याची, तर नवलादेवी संघाला एका मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. दोन्ही संघांकडे अजूनही पारदर्शी ही मॅच बघितली जाते. अक्षय पुन्हा एकदा सज्ज झाला. राऊंड विकेट. कमालीची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. टाळ्यांचा गजर या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. बघा, शेवटचं षटक टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं ट्रेंट बोल्ट, मिशेल स्टार्क, अगदी त्याच वेळेला जसप्रीत बुमराह, हल्लीच्या काळामध्ये दीपक चहरचा वापर केला जातो ना, त्याच पद्धतीने आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भाऊ 11 संघाने आपल्या संघातील सर्वोत्तम ट्रम्प कार्ड काढला गेला. हुकमाचा एक खा शेवटच्या षटकामध्ये दाखवलाय. आहा हा 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 हा, क्या बात आहे, कमाल, लाजवाब. या मॅचचा रिझल्ट काही असो, अक्षयने सर्वांची मनं जिंकलीत. नाथवडे चषक, नाथवडे प्रीमियर लीग एकता चषक 2022 मध्ये मी शेवटचे षटक हाताळलं होतं. पहिले 3 चेंडू मी डॉट टाकले होते, हे तो गर्वाने वर्षभर सांगू शकेल. एक मोठा फटका आणि मॅचचं चित्र पलटू शकेल. क्रिकेट आगळा वेगळा खेळ आहे. संकेत काय करणार? संकेतने यावेळेला फुटवर्कचा वापर केलाय. फायनली चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकांचा गाफीलपणा नडलाय. दबाव, दडपण. येणारे 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा.
बघा संकेत मॅच एकतर काढणार नाहीतर मॅच घालवणार, कारण संकेतने ना 3 चेंडू जे डॉट खेळलेत त्या 3 चेंडूंवरती सिंगल डबल जरी आले असते ना तरी सुद्धा चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, इतकं प्रेशर नसतं. त्यामुळे एक मोठा फटका येणं काळाची गरज आहे. नाधवडे प्रीमियर लीग एकता चषक हृदयाची ठोके वाढवून देणारा ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय. मी आधीच डिक्लेअर करतोय, ज्यांना ब्लड प्रेशर आणि अगदी त्याच वेळेला हृदयाची ठोके ज्यांचे वाढत आहेत त्यांनी कृपया करून बाबांनी मॅच बघू नये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर जरूर आली आहे. स्ट्राईक बदलेल जरूर, नवीन फलंदाजाकडे स्ट्राईक असणार. निवृत्ती स्ट्राईक वरती एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. बघा बऱ्याच जणांनी जी भाकीतं केली होती ती खरे ठरतात की काय असं वाटू लागले, कारण भाऊ 11 संघाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. बघा ओमकारने पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा दिल्या, प्रणयने दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा दिल्या, 2 षटकांमध्ये तब्बल 24 धावा कुठल्या गेल्या होत्या. 6 चेंडूंमध्ये 9 धावा कशाही होतील असं वाटत होतं. मात्र अशा वेळेला क्रिकेटने पुन्हा एकदा गिरगिट सारखा, सरड्यासारखा, राजकारणासारखा रंग बदलला. एक चेंडू 6 धावा. फायनलची जी आवश्यकता होती, वाट बघितली जात होती चित्तथरार सामन्याची, आणि मग तो सामना या ठिकाणी आलाय. बघा निवृत्ती स्ट्राईक इन वरती आहे. निवृत्तीने जर षटकार लगावला ना तर त्याची निवृत्ती थांबेल. हा क्या बात है, अमेझिंग नेत्रदीपक स्पेल या ठिकाणी पाहायला मिळालंय. अक्षयने खऱ्या अर्थानं भाऊ 11 संघाला नाधवडे प्रीमियर लीग 2022 एकता चषक 2022 चा फायनलिस्ट म्हणवण्यासाठी शिक्कामोर्तब केला जातोय. कमालीचं कार्य, जबरदस्त कामगिरी, विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाने सुद्धा प्रयत्न चांगले केलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आपल्याला पाहायला मिळाली. हार्डलक म्हणावं लागेल, नशिबाच्या जोरावरती फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनलमध्ये फलंदाजांची कुठेतरी कमतरता जाणवली आणि बॅकफूटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळालं.